बघितली आता ही सगळीच लक्षणं तर पेरिपेनोपॉजमध्ये नसतात. काहींची सुरुवात होते पण त्याचं आपल्याला प्रेझेंटेशन व्यक्त रूप आपल्याला पोस्ट मेनोपॉज झाल्यावर दिसतं. ती अशी कुठली लक्षणं आहेत? जनरली मेनोपॉज झालेल्या बायकांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण, डायबिटीज किंवा इतर काही थायरॉइड या सगळ्या आजारांचं प्रमाण वाढतं मेनोपॉज झाल्यानंतर, किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज मागे म्हणाले की हार्ट अटॅक होणं किंवा ब्रेन स्ट्रोक होणं याचे पण रिस्क वाढतात. बोन हेल्थ म्हणजे फ्रॅक्चर होणं किंवा काही सांधेदुखी वगैरे होणं, कॅन्सरचं प्रमाण किंवा ब्रेनचं आपण मागे म्हणालो की डिमेन्शिया वगैरे अशा सगळ्या गोष्टी ते याच्यामध्ये वाढतात. आणि मस्क्युलोस्केलेटल पेन म्हणजे जे मांसपेशींचं जे दुखणं आहे ते जनरली पोस्ट मेनोपॉझल मध्ये जास्त वाढतं. स्पेशली ज्या बायका स्मोकिंग, आज पहिल्या आपण जनरली बायकांना दारू पितो स्मोकिंग करते हा आपण प्रश्न करत नव्हतो पण आता करावी लागते. सिगरेट स्मोक करतायत का, दारू पितायत का, पान तंबाखू खातायत का, कारण की याचा पण परिणाम मेनोपॉज वरती होतो. ज्या लोकांमध्ये असं आहे रिसर्च आहे की ज्यांनी स्मोकिंग करतात त्या बायकांमध्ये मेनोपॉज जरासं लवकर येतो. ठीक आहे. किंवा ज्यांची काही हालचाल फिजिकल ऍक्टिव्हिटी आयुष्यभर केलेली नाही आहे त्या बायकांमध्ये जास्त करून मस्क्युलोस्केलेटल पेन जास्त होईल. आता तुम्ही विचाराल की आता पेशीचे लॉस होतं किंवा हाडं दुखणं हे कुठल्या लोकांमध्ये जास्त होतं? पहिलं ज्या बायकांमध्ये पूर्वीपासूनच कॅल्शियम कमी आहे किंवा व्हिटॅमिन डीचं डेफिशियन्सी झालेली आहे आणि कुठले हॉर्मोनचे सप्लिमेंट्स लाईफमध्ये घेतलेले असतील त्याचा परिणाम स्वरूप त्या लोकांना बोनशी संबंधित त्रास हे जास्त होतो. गणित तोच आहे की तुमच्या 40 वर्षामध्ये तुम्ही जे शरीराला दिले आहे ते त्या स्वरूपाला जास्त पुढे मेनोपॉजमध्ये मिळते. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे की प्रजननवृत्ती कोणत्या व्याधीशी साम्य आहे? मेनोपॉजमध्ये असतात पण हीच लक्षणं इतर कुठल्या व्याधीमध्ये असतात का? अशी सेम लक्षणं कुठे तुम्हाला बघितली आहेत का अजून कुठल्या व्याधीमध्ये? अशी कुठली लक्षणं असतात का? आणि कोणीतरी सिस्ट बद्दल विचारलेलं इकडे आहे. 2 कॉमन अशा व्याधी आहेत त्याची लक्षणं मेनोपॉजशी खूप जवळपासची आहे. म्हणून ते डिफरन्शिएट करणं की बाबा नेमकं हा कशामुळे होतं हे करणं गरजेचं आहे. पहिला व्याधी म्हणजे थायरॉइड. थायरॉइड हे 2 प्रकार माहिती आहे सगळे, एक हायपोथायरॉइड आणि एक हायपरथायरॉइड. हे 2 प्रकारचे थायरॉइड असतात. ठीक आहे. आता हायपरथायरॉइड मध्ये डिप्रेशन, झोप लागणं नाही किंवा पॅल्पिटेशन होणं किंवा कॉन्सन्ट्रेशन जमत नाही, हॉट फ्लॅशेस होणं, हॉट फ्लॅशेस हे हायपरथायरॉइड मध्ये होतं. कधी कधी बायकांना वाटतं म्हणून होतं मला मेनोपॉजच आहे पण कधी कधी थायरॉइडची पॅथॉलॉजी नाकारता येत नाही. म्हणून जरी तुम्हाला ही लक्षणं असतील तरी पण थायरॉइड चेक करायला विसरू नका. थायरॉइड नोट करणं खूप गरजेचं आहे की हे सिम्पल थायरॉइडमुळे आहेत की मेनोपॉज. तसेच हायपोथायरॉइडिझम मध्ये वजन वाढ होणं, पिरियड इरेग्युलर असणं, जॉईंट पेन्स होणं, मसल पेन हे सगळे हायपोथायरॉइडिझम मध्ये पण होतात. मूड चेंजेस किंवा काही अनियमितता, प्रेग्नन्सी मध्ये डिफिकल्टी येणं हे सगळे हायपोथायरॉइडिझम मध्ये पण ही लक्षणं दिसतात. ही सगळी लक्षणं मेनोपॉजचीच आहेत पण तीच लक्षणं या 2 कंडिशन्स मध्ये पण आहेत. म्हणून हे टेस्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचं थायरॉइड लेवल नॉर्मल आहे का. ते नॉर्मल असलं म्हणजे ही लक्षणं मेनोपॉजची. दुसरा असा एक व्याधी आहे पीसीओएस. पूर्वी त्याला पीसीओडी म्हणायचं, पॉलिसिस्टिक ओव्हरी डिझीज. जेव्हा ओव्हरीमध्ये अशा गाठी व्हायच्या आतमध्ये, पण आता त्याचं नाव चेंज करून पीसीओएस केलेलं आहे. का? कारण की याचा संबंध फक्त गर्भाशय किंवा पाळी अनियमित नसून डायबिटीज, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल या सगळ्यांची संबंध याच्यात होतो. म्हणून याचं नाव आता पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम हे आलं की म्हणजे बाकी सगळं जोडीला येतं. ब्लड प्रेशर पण येतं, डायबिटीज पण येतं, कोलेस्ट्रॉल पण वाढतं, वजन पण वाढतं, सगळंच वाढतं. असा तो एक पूर्ण एक जाळ आहे. ठीक आहे. बऱ्याच वेळेला मेनोपॉज याच्या जोडीला येतं किंवा पहिल्या तुझ्या शरीरामध्ये पीसीओडी असतं काही बायकांना. काही जनरली ज्या मुलींमध्ये पाळी अनियमित असते तर सुरुवातीला आपण पीसीओडी आहे की तुझ्या डॉक्टर पण क्लिअर करतात बाबा पाळी रेग्युलर नाहीये, थायरॉइड चेक कर आणि पीसीओडी आहे की नाही. तर कधी कधी तुमच्या तरुणपणामध्ये पण तुम्हाला ही लक्षणं जाणवतात. त्या मुलींचं वजन जास्त असतं, जनरली पीसीओडी वाल्या मुलींचं वजन जास्त असतं, त्याच्यामध्ये अँड्रोजनचं प्रमाण म्हणजे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण हे जास्त असतं. म्हणजे केस येणं किंवा विषय येणं मुलीमध्ये त्या मुलीमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसतं. किंवा मागे जसं म्हणाली की अंड
पिरियड्स येते पण त्याच्यामध्ये अंड बाहेर येत नाही. कारण की काय येत नाही, कारण की ओव्हरीमध्ये सगळे पाण्याने भरलेले असतात. सिस्ट म्हणजे काय, पाण्याने भरलेल्या गाठी. ओव्हरी तुमच्या फुल त्या गाठीने भरलेल्या असतात, त्यामुळे अंड बाहेर पडायला स्कोपच नसतं. बऱ्याच वेळेला पाळीमध्ये त्यांचं अंड बाहेर पडत नाही. अशा मुलींमध्ये प्रेग्नन्सी खाताना त्रास होतो. याची ट्रीटमेंट करूनच मग तुम्ही प्रॉपर प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता. म्हणजे हे तुम्हाला तुमच्या तरुण वयामध्ये पण डायग्नोज होतं, कधी कधी तुमच्या मिड लाईफ मध्ये पण डायग्नोज होऊ शकतं, आणि कधी कधी पोस्ट मेनोपॉझल पण डायग्नोज होतं. त्याच्या जोडीला बऱ्याच वेळेला इनफर्टिलिटी म्हणजे मूल न राहणं, ओबिसिटी, डायबिटीज, हायपरटेन्शन, डिसलिपिडिमिया म्हणजे कोलेस्ट्रॉलची विकृती, नंतर झोप लागणं नाही, म्हणजे वजन वाढल्यामुळे कसं आपल्याला झोप लागत नाही, घोरणं, नाकातून आवाज येणं झोपताना, या गोष्टी त्यामध्ये होतात. डिप्रेशन आणि कॅन्सर याचा संबंध हे सगळ्या या पीसीओएसशी आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला ही लक्षणं दिसतात तुमच्या शरीरामध्ये, तर एकदा पीसीओएस आणि थायरॉइड हे दोन गोष्टी कॉमन रूल आउट करणं खूप गरजेचं आहे. सोनोग्राफी मधून आपल्याला कळतं की आपल्याला पीसीओएस आहे की नाही. हे गाठी तुम्हाला सोनोग्राफीमध्ये दिसतात, ओव्हरीच्या गाठी दिसतात तुम्हाला सोनोग्राफीमध्ये. म्हणून ह्या रूल आउट करून हे नॉर्मल असेल मग तुझे हे सगळे लक्षणं तुमचे मेनोपॉझलच आहे असं आपण गृहीत करू शकतो. पण त्या वेळेमध्ये हे डायग्नोज करणं खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला त्रास होतोय नेमका मेनोपॉजमुळे आहे की दुसरं अजून काही तर नाही. आपण मेनोपॉज आहे म्हणून आपण सोडून देतो, काय नाही ते नॉर्मल हे होत जातं, पण बऱ्याच वेळा त्याच्यासोबत बाकी गोष्टीही असतात. ठीक आहे. तर